मी बोरकर गुरुजी, विश्व ज्योतिषाचार्य, ब्रह्मांड ज्योतिष कार्यालय, मुक्काम पोस्ट रावेर, जिल्हा जळगाव, महाराष्ट्र. रावेरचा पिनकोड नंबर आहे 425508. माझा मोबाईल नंबर आहे 9850015558. मोबाईल नंबर आणि व्हॉट्सअप नंबर एकच आहे, लक्षात घ्या. बुधवारी कार्यालयाला सुट्टी असते, शनिवारी पण असते. दौरे असले तर मी बाहेर जातो, नसले तर मात्र कार्यालय सुरू असते. बाहेरगावच्या व्यक्तींनी अगोदर मोबाईल करूनच मगच यावं. आदल्या दिवशी मोबाईल करावा आणि निघताना पण मोबाईल करावा. पुष्कळसे लोक आदल्या दिवशी मोबाईल करतात, त्यांना काही कारणास्तव येता येत नाही, पण ते आम्ही येत नाही म्हणून फोन करत नाही, मोबाईल करत नाही आणि मी अडकून पडतो. म्हणून नियम असा आहे, जो निघताना मोबाईल करेल त्यांच्यासाठी मी हजर राहील. यंत्रसिद्धीचं वाटप सुरू झालेलं आहे. अनेकांच्या तक्रारी आहे की यंत्रसिद्धी मिळत नाही, तर महिनाभर वाट पाहावी, मागून पुढून मिळेल. पोस्टाचा कारभार आहे, सरकारचा कारभार आहे. असो, आजच्या कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपण आजची तारीख आहे 6/4/2026. रात्री 9:34:35 झालेली आहे. आज सोमवार आहे, उद्या मंगळवार आहे. आपण आज भविष्यवाणी करत आहोत बाजारभावाची. बाजारभावाची भविष्यवाणी मी जवळजवळ 55 वर्ष सारखी करत आहे आणि व्हॉट्सअपच्या हे यूट्यूबवर आपण जे करत आहोत हे मात्र वर्षभराच्या अगोदरपासून. दैनिक दिशावर व्यापार, दैनिक लोकमत, दैनिक बातमीदार, दैनिक देशदूत अशा अनेक वर्तमानपत्रातून मी तेजी मंदीची भविष्यवाणी वर्तवलेली आहे. पुष्कळांच्या भविष्यवाणीचा आग्रह होता की एप्रिल महिन्याचा आम्हाला सांगा. थोडासा उशीर झालेला आहे, तरी पण आपण 7 तारखेपासून भविष्यवाणी सांगण्याला सुरुवात करणार आहोत. तत्पूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला सुरुवात करूया. प्राथमिक ज्ञान मला होतं तेजीमंदी भविष्यवाणीचं, पण त्याला पुरवठा अधिक प्रगत ज्ञान माझ्या पत्नी सौ निर्मलाबाई स्वर्गीय यांनी दिलेलं आहे. हे माझी पत्नी असली तरी मला गुरुठाई होती, गुरुवारी होती. तिच्यामुळे या ज्योतिषशास्त्रात मी अधिकाधिक प्रगती करू शकलो आहे. भविष्यवाणी प्रत्येकाची असते, तशी बाजारभावाची पण भविष्यवाणी असते. रवी गुरु हा सोन्याचा कारक असतो. शुक्र बुध हा चांदीचा कारक असतो. शनी हा लोखंडाचा कारक असतो, तेलाचा कारक असतो, तेलबियाचा कारक असतो. बुध हा दुसऱ्या तऱ्हेने फळाचा कारक असतो. शुक्र हा साखर, तांदूळ, चांदी याचा कारक असतो, स्टीलचा कारक असतो, पाराचा कारक असतो, अल्युमिनियमचा कारक असतो, कपाशीचा कारक असतो. आणि राहू केतू हे जे 2 ग्रह हे मादक पदार्थाचे कारक ग्रह असतात. मंगळ ग्रह राहिला तर मंगळ ग्रह हा तांब्याचा कारक ग्रह आहे, भूमीचा शेतीचा कारक ग्रह आहे, कर्ज समस्याचा कारक ग्रह आहे. चंद्र हा पाण्याचा कारक ग्रह आहे, मोतीचा कारक ग्रह आहे. चंद्रग्रह ज्वारीचा कारक ग्रह आहे. मसूर डाळीचा कारक ग्रह मंगळ आहे. अशा अनेक वस्तूंचे कारकत्व या ग्रहांना आहे आणि त्या ग्रहाच्या गणितावरून, सान्निध्यावरून आपण मार्गदर्शन घेत असतो त्यांच्याकडनं. ज्योतिषशास्त्र आपल्याला मार्गदर्शन दाखवत असते.
वास्तविक पाहता आम्ही व्यापारी नाही, व्यावसायिक नाही, आम्हाला व्यापाराचं ज्ञान मुळीच नाही. परंतु ग्रहगोलाच्या सान्निध्यामध्ये बाजारभाव कसे असतात मागील अनुभव आपण पाठीला धरायचे आणि पुढे जायचं. व्यापारी वर्गाने सुद्धा आपले अनुभव करायचे आणि त्यानुसारच व्यवहार करायचा. आम्ही जी भविष्यवाणी देतो ते नोंद करून ठेवायची आणि ते कितपत खरी ठरते, काय ठरते, त्याच्यावर त्यांनी पुढचे आडाखे बांधायचे. बाजारभावाची भविष्यवाणी मी 55 वर्ष सारखी लिहित आहे. दिशावर व्यापार, जळगाव, पुण्यावरून निघते. अजय मिश्राजींचं. त्यांच्या 3 पिढ्या, मी एक पिढी आहे माझी. या संबंधित कोणाला अगोदर तेजीबंदी हवी असेल, आता एप्रिल महिन्याची आहे, कोणाला मे महिन्याची हवी असेल, कोणाला जून महिन्याची हवी असेल, त्यांनी आमच्याशी संबंध साधावा. मोबाईल नंबर 9850015558, 9850015558. आम्ही तुम्हाला तुमचं जसं इच्छा असेल तर व्हॉट्सॲपवर टाकू. तुम्ही पत्ता दिला तर तुमच्या पत्त्यावर पण टाकू. त्यासंबंधी आपण प्रत्यक्ष माझ्याशी बोलावं लागेल. असो, आता तसं पाहिलं तर तेजीबंदीची भविष्यवाणी हे जाणकार लोकच, जाणकार ज्योतिषीच वर्तवू शकतो. कारण यामध्ये फार किचकटपणा आहे, गुंतागुंतीचं हे शास्त्र आहे तेजीबंदीचं. अत्यंत म्हणजे डोकं फिरून जाते, गरगरायला लागते. तरी फार व्यासंग आहे आणि अनेकांचे मोबाईल येतात, त्यांना मार्गदर्शन करणं माझं कर्तव्य आहे. म्हणून असो, आपण आज बघणार आहोत. एप्रिल महिना सुरू झालेला आहे. आजची 6 तारीख आहे. आपण 7 तारखेचं बघणार आहोत. उद्याचं मंगळवार. सोने चांदी किंचित भाव मागे सरकतील. कापसात मंदी येईल. केळीचे भाव मंदीकडे राहतील. केळी वर्तमान स्थितीमध्ये संपूर्ण महिनाभर मंदीकडे भाव राहणार आहे, लक्षात घ्या. अनेक पीक पाण्याचे भाव मंदीकडे राहतील. कापूस, सूत, रुई, कापड मंदी. मादक पदार्थात मात्र तेजी येणार आहे. साखर, गूळ, खांडसरीत तेजी. फुलांचे भाव पुढे वाढत जाणार आहे. मोगरा फुल 2000 रुपये किलोच्या पुढे भाव जातील, लक्षात घ्या. गुलाब लाल परदेशी 150 पासून सुरू होतील तर 160 पावतर राहतील. 1 किलोचे दर आहे. देशी गुलाब 170 रुपयाच्या पुढे किलोचे दर राहणार आहे. आता 8 तारीख आपण घेऊया. सोने चांदी तेजी. चांदी हजर स्टॉकमध्ये मिळणार नाही. तांब्याच्या भावात प्रचंड तेजी येईल. तांबे तेजीमुळे पितळी भांडे उत्पादन कमी म्हणून भाववाढ होईल. मसूर, सर्व डाळीत तेजी. गुजरात तूर डाळ भाव तेजीत. अधिक भाववाढ. मका, खसखस यात बरीच वाढ दिसेल. बटाट्याच्या भावात मंदी येईल. मेथी दाणा मात्र तेजीत राहील. दिनांक 9. सोयाबीन खास करून भावात भाववाढ झालेली आपल्याला दिसेल. मोहरी लाल, काळी, पांढरी, जाड, बारीक सर्वात तेजी. कोरफड तेजी. अळशीत तेजी. तीळ तेजीत. गूळ पण तेजीत. त्याच्यानंतर 13 तारीख आपण घेणार आहोत. आता तुम्ही म्हणाल की 9 तारीख घेतल्यावर 13 तारीख कशी आली? तुमचा प्रश्न बरोबर आहे. परंतु 9 तारीख ते 13 तारीख सारखेच ग्रहयोग आहे. मग हे 9 तारखेचं जे भविष्य आहे ते 12 तारखेपासून चालेल असं समजायला काय हरकत नाही. 13 तारीख सोयाबीन स्टॉक करण्यास हरकत नाही. सारखी तेजीबंदीत भाव खेळत राहतील. व्यापारी वर्गाने तेजीबंदीचे भाव खेळावे. सरसू, एरंडी, सूर्यफूल, मका, कोळसा, रेती, दगड, मादक पदार्थ तेजी. सोने चांदीत तेजी येईल. दिनांक 15/4/26 चांदी सोन्याचे भाव मंदीकडे. गहू, हरभरा, चना डाळ, सर्व डाळी तेजी. पोहा, मुरमुरा तेजी. तांबे भावात मंदी. ज्वारी, सोलापूर, बार्शीमध्ये तेजी. 17 तारीख व्यापारी हालचाली कमी होतील. शेतीमालाची आवक कमी राहील.
आल्याचे ऊसाचे भाव वाढतील. बर्फ शीतकारी पदार्थात वाढ होईल. सरकार अचानकपणे कच्च्या औषधीच्या मालावर टॅक्सेस वाढवतील, म्हणून औषधाच्या किमतीत प्रचंड भाव वाढ होणार आहे. आता 20 तारीख सोयाबीन यात चांगलीच भाव वाढ आपल्याला दिसेल. सर्व भाजीपाला तेजीत राहील. डांगर टरबूज मंदीत राहील. कांदे बटाटे तेजीत. कोथिंबीर कांद्याची पात मेथी हिरवी भाजी पोकळा भाव वाढ. शेवगा शेंग नगाने विकली जाईल. आले भावात तेजी. बेसन फरसाण शेव चिवडा भावात भाव वाढ. खानावळीचे दर वाढतील. श्रीखंड भाव वाढ. साखर गूळ तेजीत. सर्व धान्य बाजार बाजरी ज्वारी हरभरा चणा डाळ तूर डाळ मूग यात तेजी. उडीद भावामध्ये चांगली तेजी राहण्याची संभावना आहे. 22 तारीख म्हणजे एप्रिल सोने चांदी सामान्य भाव तेजीकडे जाणारे असतील. दगड रेती सिमेंट लोखंड भावात भाव वाढ होणार आहे. पेट्रोल डिझेल भाव वाढतील. रंगभाव आले लसूण भाव वाढतात. 24 तारीख सोने चांदी पितळ तांबा पारा ॲल्युमिनियम लोखंड सर्व धातूत भाव वाढ. बांधकामाचे सर्व साहित्यात भाव वाढ. सरकार छुपे टॅक्स वाढवणार, सावधान असावे. 26 तारीख लसूणात फार तेजीची वाटचाल सुरू राहील. त्याचप्रमाणे आले जास्त करून सातारी आले तुफानी तेजी बघावयास मिळणार आहे. हळदीचा स्टॉक किंवा पैशाची जरुरी असेल तर विक्री जरूर करून नफा कमावा. राजकीय वातावरण सुंदोपसुंदी घातंकी घटना मृत्यू घटना रस्ते अपघात वैमनस्यातून खून खराबा पक्षबदल केलेले नेत्यांनी सावध राहावे. सर्वच बाजारात तेजी. ढोर बाजार बैल बाजार गाय बाजार म्हैस बाजार घोडे बाजार बकरी बाजार कोंबडी बाजार सर्व जनावरांत भाव वाढ. हौशी मौजी लोकांसाठी मांजरे कुत्रे इत्यादी प्राणीत भाव वाढ. यांचे पशुपक्षी खाद्यात भाव वाढ. सर्व तेलबियात भाव वाढ. शेंगफल्ली सोयाबीन यात भाव वाढ. तीळ यात प्रचंड भाव वाढ. मखाना खोबरा नारळ नागर मोथा मिठी लकडी जिरे कापूर गुगुळ सुगंधी पदार्थ भाव वाढ. सोने चांदी तांबे लोखंड तेजी. कागद सर्व प्रकारच्या शालेय साहित्य किराणा धान्य मार्केट उलाढाली जास्त. गव्हात मंदी. ज्वारी तेजी सोने चांदी तेजी. सोने चांदीच्यात प्रचंड उलाढाल होणार आहे. अशाप्रमाणे हे एप्रिल महिन्याचे भाववाढ आपण बघितले आहेत. असो, आजच्या कार्यांना विराम देण्यापूर्वी माझी पत्नी स्वर्गीय सौ निर्मलाबाई बोरकर यांना अभिवादन करूया आणि आजच्या कार्याला समापन करूया.